नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 10. शोनाचा पार्थिव देह यमुना तीरावर दहन करून परतताना माझं मन सुन्न झालं होतं. जिव्हाळ्याचे तेवढे सांगाती जीवनाच्या यात्रेत मध्येच असे का सोडून जातात? काय आहे जीवन म्हणजे? केवळ दोन घटकांचा खेळ. काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं. शोनाच्या मृत्यूनं नैराश्याचं जाळं विणलेलं मन घेऊनच हस्तिनापुरात परतलो. त्याच्या आत गाठीसारखा एकच भाव दृढ होता, अर्जुनाचा प्रतिशोध. माझ्या सख्ख्या बंधूचा वध करणाऱ्या पक्क्या शत्रूचा वध. घडल्या घटनेची वार्ता कुणीतरी पूर्वीच राजवाड्यावर पोहोचवली होती. राधामाता, वृषाली आणि मेघमाला यांचा विलाप असह्य झाला. माझा शत्रुपंत कुठं आहे म्हणणाऱ्या राधामातेला द्यायला मजजवळ उत्तर नव्हतं. भाऊजी, माझं सर्वस्व कुठं आहे हो, असं विचारणाऱ्या मेघमालेचं सांत्वन करायला शब्द नव्हते. भाऊजी, भाऊजी म्हणून छाती पिटणाऱ्या वृषालीकडं तर पाहवत नव्हतं. 15 दिवस गेले तरी शोन आपल्यात नाही हे कुणालाच सत्य वाटत नव्हतं. कार्तिकाच्या थंडीनं राजवाड्याचे पाषाण गोठले होते. शोनाच्या मृत्यूनं आम्हा सर्वांची मनं गोठली होती. पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे होतं. कुणाच्याही उष्ण अश्रूंनी विरघळायला मृत्यूचं मन काही हिमाचं नसतं, ते कठीण पाषाणाचं असतं. दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढं ते अधिकच वाढत जात असतं. विस्मृती हा एकमेव उपाय त्यावर परिणामकारक ठरतो. विस्मृती ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. ती नसेल तर विविध स्मृतींच्या ससेमिऱ्यानं माणूस वेडा होऊन जाईल. मनाचं संयमन करून मी स्वतःला सावरलं. मला जगायचं होतं. शोनाच्या कंठनालाचा छेद घेणाऱ्या अर्जुनाच्या गळ्यात धनुष्य अडकवायचं होतं. सगळं जीवन भावनांची उलटापालट पाहण्यात अनुभवण्यात गेलं होतं. आता एकच भाव उरला होता, प्रतिशोधाचा, अर्जुन वधाचा. त्यासाठी पडेल ते मोल द्यायची तयारी मी मनोमन केली होती. मिळेल तेथून शोधून काढून मी अर्जुनाला ठेचणार होतो. त्यासाठीच सैन्य सुसज्ज ठेव असं सांगावं म्हणून मी दुर्योधनाच्या कक्षात आलो. युवराजा, मी सांगेन तेव्हा मला सैन्य पाहिजे. कशासाठी ते विचारू नकोस. अंगराज, माझं सैन्य काय पराक्रम करू शकतंय हे मीच काय सारा आर्यवर्त जाणतो. तरीही मी चिंताग्रस्त आहे. तो भुवया आक्रसत म्हणाला. का, कसली चिंता? आजच द्रुपद राजाकडून सचिव येऊन गेला. पांडवांना अर्धराज्य देऊन समेट करा असा प्रस्ताव घेऊन तो आला होता. मला त्याची कल्पना मान्य करावीशी वाटते. नाही, समेट नाही, संधी नाही. तुला शक्य नसेल तर मी एकटा आता पांडवांशी लढेन, पण शरणागती नाही. मला त्याचा चंचलपणा काहीच कळेना. विराट नगरातल्या पराभवामुळं तो भेदरला असावा. नाही कर्ण, पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे. विराट नगरातून बाहेर पडून पांडव उपलाव्य नगराला येऊन राहिले आहेत. श्रीकृष्ण उपलाव्य नगराला आला आहे. पांडवांचं सामर्थ्य वाढत आहे. युवराजा, जीवनभर मी तुझं ऐकत आलो. आता यापुढं माझं ऐक. पांडवांशी सरळ सरळ युद्ध करायला मी केव्हाही तयार आहे. त्यांना युद्धाचं आव्हान दे. कर्ण, मला सुद्धा पांडवांना काही द्यावं असं वाटत नाही. पण एकट्या अर्जुनानं आमची विराट नगरात जी शोभा केली ती पाहून त्या पाचांशी कसं काय तोंड देणार आपण याची काळजी मला वाटते. मी दिग्विजयात पादाक्रांत केलेले सर्व राजे आपल्याला सहाय्य करतील. आजच त्यांना संदेश धाड. 5 काय 50 पांडवही आपल्यापुढं टिकाव धरू शकणार नाहीत. अर्थात ते जर नीतीनं लढले तर. ठीक आहे, तशी मदतीची आशा असेल तरच पांडवांना अंगावर घेण्यात काहीच चुकणार नाही. मी सर्वांना पत्र धाडीन, पण ती तुझ्या नावाची असतील. त्यांनी होकार दिला तरच मी श्रीकृष्णाच्या संधीच्या प्रस्तावाला ठोकरून देऊ शकेन. पाठवदूत, मी त्याला माझ्या नावे देशोदशींच्या राजांना पत्र पाठवायला मान्यता दिली.
केवळ एकच शंका मनाला ग्रासत होती, श्रीकृष्णाची. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, त्यामुळे प्रेरणा मिळते. थँक्यू.